नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर एक नवीन जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। लेखा व कोशागार विभाग जो आहे तर त्याची नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि ती जाहिरातच आज आपण बघणार आहोत। नेमकं जागा त्यामध्ये किती असणार आहेत आणि कोणत्या कॅटेगरीला किती जागा येणार आहेत, तर त्या सगळी माहिती जी आहे ती आपण बघणार आहोत। नक्की फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे, त्याची डेट काय असणार आहे आणि परीक्षा TCS घेणार की IBPS घेणार, तर हा सुद्धा एक प्रश्न आहे, तो सुद्धा आपण आज बघणार आहोत। नक्की काय त्यामधले प्रश्न जे असतील तर ते तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगणार आहात। जे तुम्हाला तुमचे क्लिअर झाले नसतील व्हिडिओमध्ये तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे जे प्रश्न असतील तर ते सांगणार आहात आणि व्हिडिओला लाईक देखील करून द्या, जेणेकरून तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि मलाही तुमचा रिस्पॉन्स कळेल। तर चला बघूया नेमकं या व्हिडिओमध्ये काय दिलेलं आहे आणि जाहिरात कशा प्रकारे आपल्याला दिलेली आहे। तर आपण आता बघू शकतो ही जाहिरात जी आहे तर कोशागार विभागाची ही जाहिरात यामध्ये आलेली आहे आपल्याला आणि कनिष्ठ लेखापाल हे पद त्यामध्ये असणार आहे आणि 7व्या वेतन आयोगानुसार S10 ची वेतन श्रेणी जी आहे तर ती असणार आहे। S10 ची वेतन श्रेणी म्हणजे फार मोठी वेतन श्रेणी आपल्याला म्हणता येईल। जे ग्रुप Cचं पद आहे तर त्यामध्ये फार मोठी जी वेतन श्रेणी आहे तर ते आपल्याला म्हणता येईल। S10 ची वेतन श्रेणी एकूण पदे जे आहेत तर ते आहेत 75 पदे। त्यानंतर पुढचं जर बघितलं तर फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत तर 31 डिसेंबरपासून फॉर्म सुरू होणार आहे। जे इयर एंड आहे तर तेव्हापासून फॉर्म सुरू होतील आणि 30 जानेवारीपर्यंत फॉर्म जे आहेत तर 30 जानेवारी ही लास्ट डेट जी आहे तर ती फॉर्मची लास्ट डेट असणार आहे आणि परीक्षेचा दिनांक व कालावधी जो असेल तर तो आपल्या यूट्यूब चॅनलला वगैरे कळवला जाईल। आपले टेलिग्राम चॅनल जे आहे तर त्यावर सुद्धा सांगितलं जाईल, त्यामुळे दोन्ही चॅनलला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन अपडेट्स पोहोचत राहतील आणि महाकोश ही वेबसाईट ऑब्व्हियसली आहेच, त्यावर सुद्धा असेलच। आता जागा ज्या आहेत तर त्या आपण आता आरक्षण निहाय आणि कॅटेगरीनुसार किती जागा कोणत्या कॅटेगरीला येत आहेत तर ते आपण आता बघूया। तर यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये अनुसूचित जातींसाठी इथे आपण जर जागा बघितलं तर एकूण जागा ज्या असणार आहेत तर त्या असतील 7 जागा जवळपास। त्यामध्ये 2 सर्वसाधारणला, 3 महिला आणि त्यानंतर खेळाडूला 1 आणि माजी सैनिकसाठी 1, तर अशा ज्या आहेत तर त्या 7 जागा असणार आहेत। तर अराखीवच्या जर आपण टोटल जागा बघितल्या तर यामध्ये आपल्याला टोटल जागा ज्या आहेत तर जवळपास 17 जागा ज्या आहेत तर त्या अराखीवसाठी दिसून येत आहेत आणि त्यामध्ये सर्वसाधारणला 7 आहेत, महिलांना 6 आहेत, त्यानंतर खेळाडूसाठी 1 असणार आहे आणि माजी सैनिकसाठी 3 जागा ज्या आहेत तर त्या असणार आहेत। अशाच प्रकारे बाकीच्या कॅटेगरीसाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला जागा दिसत असतील आणि याची डिटेल ॲड जी आहे ती ऑलरेडी आपण टेलिग्राम चॅनल टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डिटेलमध्ये ॲड जी आहे तर ती बघू शकणार आहात। त्यानंतर आपण जर बघितलं तर ACBCचं जर आरक्षण बघितलं तर त्यामध्ये आपल्याला यासाठी 7 जागा ज्या आहेत त्या दिसत आहेत। त्यानंतर EWSला जर आपण बघितलं तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी 7 जागा ज्या आहेत त्या EWSसाठी दिसत आहेत। त्यानंतर आपण विशेष मागास प्रवर्ग जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला SBCसाठी 2 जागा दिसत आहेत। त्यानंतर आपण OBCसाठी जर बघितलं तर OBCसाठी या ठिकाणी आपल्याला 10 जागा जवळपास दिसत आहेत आणि त्यानंतर जर आपण NTD बघितलं तर त्यामध्ये आपल्याला NTDसाठी 2 जागा आहेत। NTCसाठी ज्या आहेत तर NTCसाठी सुद्धा 2 जागा असणार आहेत। त्यानंतर NTBसाठी 1 जागा असेल आणि विमुक्त जाती गटातले जे आहेत तर त्यांच्यासाठी 2 जागा असणार आहेत आणि STसाठी जे आहेत तर एकूण जे विजय आहे तर त्यांच्यासाठी एकूण 3 जागा आहेत आणि STसाठी जे आहेत तर त्या 4 जागा असणार आहेत। तर अशा प्रकारे जागांचं विभाजन आहे आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात त्यानुसार तुमच्या जागांचं विभाजन जे आहे तर यामध्ये ठरणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे आणि जी तारीख वगैरे आहे तर ती आपण बघितलीच आधीच। त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे फीस किती असेल तर फीस असणार आहे, जे ओपन कॅटेगरीमध्ये असतील त्यांना 1000 रुपये असेल आणि राखीव प्रवर्गात जर असतील तर त्यांना 900 रुपये फीस जी आहे तर ती असणार आहे। त्यानंतर प्रश्नांचा क्रायटेरिया जर आपण बघितला तर स्वरूप जे आहे तर ते नॉर्मली आपलं जसं असतं 25-25% जसं स्वरूप असतं तर तसंच स्वरूप जे आहे ते या परीक्षेला असणार आहे। एकूण 100 प्रश्न असतील आणि 200 मार्क त्यासाठी असणार आहेत। 25 मराठी, 25 इंग्लिश,
25 GS आणि 25 आपलं रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स. आणि यासाठी वेळ जो असेल तर तो वेळ असणार आहे 120 मिनटं, म्हणजेच 2 तास आपल्याला त्यासाठी असणार आहेत. आणि या परीक्षेच्या आपल्याला यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की नॉर्मलायझेशन जे आहे तर ते होणार आहे आणि सर्व परीक्षार्थींना बंधनकारक राहील. मागे ज्या बऱ्याचशा घडामोडी झाल्या नॉर्मलायझेशनवरून, बरेचसे वाद वगैरे झालेत आणि बऱ्याचशा केसेस वगैरे कोर्टमध्ये पडल्या, तर त्या दृष्टीने ही जी अट आहे महत्त्वाची तर ती यामध्ये आता मेन्शन करून आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. अभ्यासक्रम जो आहे तर अभ्यासक्रम अशा पद्धतीने असणार आहे. मराठीचं जर आपण इथे वाचू शकणार आहोत, जी PDF आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी अवेलेबल आहेत. व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, त्यानंतर त्यांचा अर्थ, उपयोग आणि उतारांवरील प्रश्न असणार आहेत. आणि इंग्रजीचा पण तसाच त्याच प्रकारे असणार आहे. कॉमन व्होकॅब्युलरी असेल, त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर असेल, इडियम्स, फ्रेजेस, देअर मिनिंग्स अँड समथिंग, पॅसेज, हे सगळं असेल. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये आपण बघितलं तर भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ या सगळ्या गोष्टी असणार आहे आणि त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्ही इथे वाचून घेऊ शकणार आहात. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तर 1885 ते 1947 पर्यंत तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे आणि त्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तर तो महत्त्वाचा असेल. त्यानंतर भूगोल असणार आहे. त्यानंतर त्यामध्ये प्राकृतिक भूगोल असेल, त्यानंतर हवामानशास्त्र, पर्जन्यमान वगैरे यासारख्या बाबी असतील. त्यानंतर लोकसंख्या वगैरे असेल, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर पर्यावरणसुद्धा त्यामध्ये मेन्शन असणार आहे. त्यानंतर सामान्य विज्ञान, आपण सायन्स जर म्हटलं तर त्यामध्ये फिजिक्स, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, बॉटनी, झुलॉजी वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या असणार आहेत. त्यानंतर आपण ICT जो सब्जेक्ट म्हणतो, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, तर तो सुद्धा त्यामध्ये मेन्शन असेल. त्यानंतर अर्थव्यवस्था व नियोजन, अर्थशास्त्रसुद्धा त्यामध्ये असणार आहे. आणि त्यानंतर चालू घडामोडी तर त्या कंपल्सरी आहेतच. त्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम जो 2005चा आहे तर तो सुद्धा असणार आहे आणि तो अपडेटेड जो अधिनियम आहे तर तो त्यामध्ये पाहिजे. त्यानंतर बुद्धिमापन चाचणीमध्ये बघितलं तर अंकगणित आणि सामान्य बुद्धिमापन जे आहे तर ते त्यामध्ये असेल. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जी शैक्षणिक अर्हता आहे तर ती मिनिमम क्वालिफिकेशन आपलं काय असलं पाहिजे तर त्यामध्ये आपण बघूया की आपल्याकडे पदवी जी आहे तर ती असली पाहिजे, डिग्री आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचं जे आपलं मराठी आहे तेच सर्टिफिकेट, टायपिंगचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. आणि त्यानंतर 30-40चं जे सर्टिफिकेट आहे, 30 मराठी आणि 40 इंग्लिश, तर हे दोन्ही सर्टिफिकेट असणं आपल्याकडे गरजेचं असणार आहे. दोन्ही नाही म्हणता येणार, किंवा सांगितलं त्या ठिकाणी, किंवा म्हणजे दोन्हीपैकी एक जरी असेल तरी चालणार आहे. आणि त्यामध्ये अजून त्यांनी किंवामध्ये अजून एक त्यामध्ये आपल्याला दिसत असेल की संगणक टंकलेखनाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं असणार आहे. संगणक टंकलेखन असेल किंवा मग मराठी 30 असेल किंवा इंग्रजी 40 असेल तर यापैकी कोणतंही तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तरीसुद्धा ते चालणार आहे. तर यानुसार जे अर्ज आहे तर ते आपण भरणार आहोत. त्यानंतर प्रवेशपत्र वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या माहितीच आहेत आपल्याला सगळ्या. तर तुमचे काही प्रश्न जर असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट जे आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि ऑल द बेस्ट.